चव्हाण साहेबांबद्दल आणि त्यांचे विचार हे त्याचा विचार आणि प्रसार करायचं काम हे यशवंतराव चव्हाण सेंटर गेले 32 वर्ष राज्यात करत आहे. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यांच्या कार्यक्रमातून त्यांच्या विचार आणि प्रसाराचा प्रयत्न करत असतो आम्ही. त्याच्यात काही नवीन नाही. ज्या लोकांनी ह्या देशामध्ये जेव्हा महिलांना आरक्षण मिळणार होतं त्या विधेयकाला मतदान केलं नाही आणि त्यावेळीच मतदान महिला या देशातल्या महिला आरक्षणाचा एवढा मोठा निर्णय जेव्हा सगळ्यात उच्च पार्लमेंटमध्ये होत होता, जेव्हा ज्या व्यक्तींनी तिथे मतदान केलं नाही आणि त्याच्यापेक्षा एका उद्योगपतीकडे जाणं त्याला प्राधान्य दिलं, अशा व्यक्तीबद्दल मी काय बोलणार. पहिलं मराठी संपूया. तुम्हाला भाषणांमध्ये उल्लेख केला की तुमचा वाद हा फक्त भाजपाशी आहे, शिवसेना नाही, एनसीपी नाही. याचा अर्थ एनसीपी मधली जी लढाई सुरू आहे ती काय? लढाई कुठे? आमची लढाई नाहीच आहे. आम्ही मराठी माणसाच्या विरोधात नाही. भारतीय जनता पक्ष मराठी माणसाच्या विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचा पाप करते. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींचा पक्ष तुम्ही बघताय काय केलं. त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पक्ष तुम्ही काय करतायत बघतं. देवेंद्रजी 105 आमदार देवेंद्रजींना निवडून आणले. त्यांना 10 पैकी 9 मार्क मिळायला पाहिजेत. ते डिमोशन करून 10 पैकी 5 मार्क दिले. त्याच्यानंतर फर्दर डिमोशन करून डीसीएमचं हाफ डीसीएम केलं. मराठी माणसाचाच अपमान आहे. गडकरी साहेबांचे अधिकार केंद्र सरकारमध्ये कमी केलेत. 4 उदाहरणं तुम्हाला देते मी मराठी माणसाचा अपमान करायचं. 5वं उदाहरण, ज्या इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात येत होत्या त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत. किती तुम्हाला उदाहरणं देऊ की दिल्लीची अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि स्थैर्याच्या विरोधात आहे. सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने म्हटलंय की पक्षात एकाधिकारशाही सुरू होते किंवा शरद पवार साहेब कुटुंबाप्रमाणे पक्षाला चालवत होते. बरोबर आहे. ते कुटुंब म्हणूनच चालवत होते. त्यांनी एक ज्येष्ठ नेता म्हणून नाही पण एक कुटुंब म्हणून प्रेमाने मायेचा हात आणि फुंकर, आई आणि वडील दोन्हीचेही रोल्स हे आदरणीय पवार साहेब संघटनेत करत होते. आजही देशामध्ये कुठल्याही 2 संघटनेमध्ये किंवा पक्षांमध्ये जर एकत्र करायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांनाच तो रोल दिला जातो. तर अर्थातच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आई पण आहेत आणि वडील पण आहेत. ते कुटुंबच आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही काय अमेरिकन कॉर्पोरेशन नाही आहे. हा पक्ष मेंदूनी पण चालतो पण दिल से भी चलता है. आम्ही लोकांच्यासाठी येतो. तो मनानी पण चालला पाहिजे ना. वन ॲट अ टाइम. बघता अंधाधुनी कारभार चाललेला आहे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा. काय तुम्ही वेगळी अपेक्षा करणार? महाराष्ट्रात कुठली गोष्ट नीट चालली आहे की ह्याच्यात मला या सरकारकडून काही याच्या आधी मावळ म्हणून तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर आता पीडीसीसी बँक आहे ज्याच्यावरती काय राष्ट्रवादीचं पॅन द्यायचं तिथे ते संचालकपदी बसले असेल त्याची लॉन्चिंग आपण दिलं होतं असं वाटतं. मला याची काय माहिती. तुम्ही आता भाषणादरम्यान असं म्हणालात की हेडगेवारांच्या नावावर मतं मिळत नाही, ती चव्हाणांच्याच नावावर मिळत आहे आणि म्हणून आता चव्हाणांचा याचा मला अभिमान. हो, अर्थातच मला सार्थ अभिमान आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा, त्यांच्या संस्काराचा. आज मी जे राजकारण समाजकारण करते ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारांनीच करते आणि ते मी पहिल्या दिवसापासून तेच केलेलं आहे. आज आणि उद्याही तेच करेन. अर्थातच ज्या पद्धतीने अनेक संस्था आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापले निर्णय घ्यावे पण एका लोकशाहीमध्ये कुणाचाही फोटो वापरायचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण अर्थातच जर कोणी नाशिकमध्ये ज्यांनी पोस्टर छापलं, चव्हाण साहेब हयात असेच तो ती व्यक्ती काँग्रेसमध्येही नव्हती, ते वेगळ्या विचाराच्या पक्षामध्ये होते. तेवढ्यासाठी भाजपने राष्ट्रवादी फोडली असं वाटतं? नाही, त्यांनी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी फोडली. अर्थातच त्यांच्याकडे नंबर्स गेम नाहीये म्हणून. अर्थातच त्यांच्याकडे मतदार नाही आहे. नाही तर कशाला पक्ष फोडले असते. नुसतं राष्ट्रवादी, एक तर राष्ट्रवादी फुटलेली नाही
त्याच्यामुळे पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जे कट कारस्थान आहे ते फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं नाही आहे. मराठी माणसाचं कंबरडं मोडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचा अदृश्य शक्ती दिल्लीवरनं करते. हे दोन्ही पक्ष मराठी माणसांनी शून्यातून स्थापन केलेले आहेत. आणि ताई, भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार गटाची हिंदुत्व आयडिओलॉजीवर अडचण होते असं वाटतं. मतदारसंघात गेल्यावरचे काय सांगणार आहे? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. त्यांनी काय मांडावा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ही लोकशाही आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी बोलावं. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. मी कधीही कुणावरही खोटे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही. आणि आरोप माझे डेटा बेस्ड आहेत. ज्या अमानुष पद्धतीने जालन्याची घटना झाली, क्राईम वाढतोय. मी मागच्याच आठवड्यात नागपूरला गेले असताना नागपूरचे नंबर्स वर्तमानपत्रात आलेले आहेत. याचा अर्थ जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये क्राईम वाढतो. कोणतरी बबलू का काहीतरी गृहस्थाचं नाव त्या दिवशी ते चॅनलवर, तुमच्याच चॅनलवर चाललं होतं की ते त्यांच्या गाडीत दिसले वगैरे. मला कसं माहिती असेल? माझा काय संबंध? मी आपलं लोकशाही पद्धतीने काम करते. पण सगळे चॅनल्स बघते, वर्तमानपत्र वाचते आणि तुमचा डेटा सांगतो की गृह मंत्रालयाच्या कामामध्ये आज घरसरण झाली आहे. हे वर्तमानपत्र आणि सरकारी डेटा सांगतो. मी डेटा तुमच्या समोर मांडते. रोहित पवारांवर एक टीका केली आहे सुनील तटकरेंनं. एकीकडे त्यांनी भाजपमध्ये जायचं नाही असं म्हणतात, परंतु भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी पहिलं पत्र कोणी दिलं असेल तर ते रोहित पवारांना. जी व्यक्ती भारतात एवढा मोठा निर्णय होत होता, या देशामध्ये महिलांना पहिल्यांदा लोकसभेमध्ये आरक्षण द्यायचा एवढा मोठा निर्णय होत होता, त्याच्या मतदानाच्या ऐवजी एका उद्योगपतीच्या घरी जाणं प्रिफर करतात. अशा व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही. भ्रष्ट भ्रष्ट ये तो जुमलेबाजी है ही ना. ये भ्रष्ट भ्रष्ट हम सबको कहते थे. समरजीत गाडगे जवाब दो. मी समरजीत गाडगेंना किती दिवस आव्हान करते आणि समरजीत गाडगे ने जवाब देना चाहिए. समरजीत गाडगे क्या कह रहे थे कि एनसीपी एक भ्रष्ट पार्टी है. समरजीत गाडगे जवाब दो. अगर भ्रष्ट पार्टी है तो जिसके खिलाफ आपने इतना आंदोलन किया वही आपके मंत्री हो गए. तो अगर भ्रष्ट है तो भारतीय जनता पक्ष और समरजीत गाडगे ने जवाब देना चाहिए कि हाँ वो भ्रष्ट थे, फिर भी हमको चलेगा. और अगर भ्रष्ट नहीं है तो भारतीय जनता पार्टी ने एनसीपी की माफी मांगनी चाहिए कि हाँ हमने जो आरोप उन पे किए वो गलत थे, वो झूठ थे. बीजेपी की विधायक ने मांग की है ताई कि नवरात्रि उत्सव जो होने वाला है, वहाँ पे दांडिया होता है, वहाँ पर अगर जाना है तो भगवा वस्त्र पहनना होगा, आधार कार्ड दिखाना होगा. इस पर क्या कहना है? साथ में गोमूत्र की अभी तो वो भी पिलाया जाएगा, न पिए तो उनको अंदर न लिया जाएगा. कौन से राज्य में किया? विश्व हिंदू परिषद में हर जगह ने ये मांग की है. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, महाराष्ट्र के गृहमंत्री को मुझे लगता है मुझे अपॉइंटमेंट लेके उनको संविधान की एक कॉपी देनी पड़ेगी. ये संविधान छोड़ के पूरा काम इस राज्य में हो रहा है. तो मुझे लग रहा है कि आपने जो प्रश्न पूछा है उसके बाद मैं एक संविधान है मेरे ऑफिस में, वो लेके मैं माननीय गृह मंत्री जी को विनती करूंगी कि ये देश भारतीय का है. जो भी इस देश में रहता है वो भारतीय है और उसको कहाँ भी जाने का अधिकार इस संविधान ने दिया है. देखो, प्यार दिमाग से नहीं दिल से होता है. दिल होना चाहिए उसके लिए. जिनके पास दिल ही नहीं उनके से क्या अपेक्षा कर सकते हैं? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जी का फोटो अब सरकार में इस्तेमाल हो रहा है. कहीं ना कहीं हेडगेवार के जो विचार है उन्हें वोट नहीं मिल रहा है ऐसा आपने कहा, क्या कहना है? मैं वो चौहान साहब का फोटो लगा रहे हैं, मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ. दे रहा है दुरुस्त है. दूसरा और ये देख रहे हैं कि इजराइल और पैलेस्टीन का फिलहाल जो वॉर है उसको लेकर राष्ट्रवादी की भूमिका, क्योंकि अधिकतर मुस्लिम जो है वो इजराइल के खिलाफ नजर आते हैं, पैलेस्टीन के साथ. जब ऐसा होता है तो राज्य में एक्चुअली आप पूछे तो एक पार्लियामेंट की इमरजेंसी मीटिंग बुलानी चाहिए. नहीं तो पूरे ऑपोजिशन को इस देश में, माननीय प्रधानमंत्री जी को मैं विनती करूंगी कि एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर और सारे लीडर ऑफ ऑपोजिशन को आप दिल्ली में बुलाइए. हमें ब्रीफिंग भी करिए कि हमारी पार्टी की देश की लाइन क्या है. और हमेशा
जब ऐसी जो नीति होती है एक्सटर्नल अफेयर्स की, उसके जब ऐसी नीति होती है तब हम सब ने भारतीय बन के हम सबको साथ में एक आवाज़ में बोलना चाहिए। लेकिन पार्लियामेंट का सेशन भी अर्जेंसी बुला सकते हैं, नहीं तो ऑल ऑपोजिशन लीडर्स को भी बुलाना चाहिए और इस पर चर्चा होनी चाहिए इस देश में। फारूक अफजल ने कल बात कही थी कि इंडिया के जो घटक दल है वो कहीं से भी सीट शेयरिंग की बातचीत नहीं कर रहे और ये बहुत अफसोसजनक है। उमर अब्दुल्ला ये कल कह रहे थे, क्यों सीट शेयरिंग की बातचीत रुकी नहीं, पड़ी? हर स्टेट रुकी नहीं है, कई स्टेट्स में हो रही है, हर स्टेट्स में अलग परम्यूटेशन कॉम्बिनेशन हो रहे हैं, उस पर काम धीरे धीरे हो रहा है। नवरात्र उत्सव जवळ येतोय आणि एका पक्षानं मागणी केलेली आहे, ज्याला विश्व हिंदू परिषदेने ही मागणी केलेली आहे की नवरात्र गरबा खेळायला जाणाऱ्या लोकांचं आधार कार्ड चेक केले जावे, त्यांना परस्पर गोमूत्र पाजण्याचा सुद्धा प्रयत्न केला। हे दुर्दैव आहे की हा देश संविधानाने चालतो, कोणाच्या मनमानेनी चालत नाही आणि आम्ही संविधानातूनच काम करणार आहे। आणि पोलीस स्टेट झालेले आहे, ते कंट्रोल करतात, आमच्या मागे लोक लावतात, आमचे मोबाईल टॅप करतात, आमचे आधार कार्ड कंट्रोल करतात। ह्याचा अर्थ इथं पोलीस स्टेट ना, त्यांना पोलीस आणि सरकारची भीती दाखवायची आम्हाला। आम्ही काही चुकीचं काम करतच नाही, त्याच्यामुळे आम्ही कशाला सरकारला घाबरू। आय कॅन आन्सर वन एट बदलला विचारत आहे। दादा मुख्यमंत्री झाल्यास मी पहिल्या व्यक्ती असेल त्यांना हार घालायला आता तुम्ही म्हटलात अर्थातच भाऊ माझा आहे असा मुहूर्त 2024 मध्ये निघेल काय? असं देवेंद्रजीच म्हणलेत ना की सत्ता कुणाची आली तरी देवेंद्रजी दादालाच मुख्यमंत्री करणार आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 200 आले, जे त्यांचं काय कितीचं आहे 151 प्लस। हा जो भारतीय जनता पक्षाचा जो प्रोग्राम आहे तो अजितदादासाठीच आहे ना, नाही तर कुणासाठी आहे? गैरसमज तुमच्या मनात आहे, माझ्या नाही। 151 प्लसला दादाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लवकर कामाला लागलं पाहिजे भैया, 11च महिने राहिले आहेत। माझ्यासाठी माझा भाऊ मुख्यमंत्री होतोय, हा त्याला कशाला, तो जेव्हा होईल तोच चांगला मुहूर्त माझ्यासाठी। There are no capable leaders in BJP, and that's the reason they are importing it. And you also mentioned they were talking about Congress Mukta Bharat, and now It's a fact. It's a fact. Anywhere you go, they keep saying it's Congress Mukta Bharat. But I'm so grateful to Devendra ji, and he's so large-hearted, and he calls himself the elder brother. I wish everybody had an elder brother like this, who only sacrificed. So he's willing to sacrifice a 5-year CMship for Ajit Pawar, which is so wonderful. I welcome it. And Ajit Pawar is that group is talking about the Congress ideology. So Congress ideology supported by the BJP and as Ajit Pawar as Chief Minister is wonderful for a slogan which was Congress Mukta Bharat. I welcome. I am so happy Devendra ji is such a large-hearted leader. 2024 में अगर मुख्यमंत्री बनते हैं अजीत दादा, तो क्या संभावना इतनी प्रबल हो गई कि आप मुख्यमंत्री हो सकते हैं? और नहीं, देवेंद्र जी का ही स्टेटमेंट है ना कि दादा 5 साल करेंगे। आप राष्ट्रीय करने जाएंगे? हाँ बिल्कुल जाऊंगी, पहला हार तो मैं ही उनको डालूंगी। और इट्स ऑब्वियस। एंड 151 प्लस बीजेपी, ये देवेंद्र जी का ही प्रोग्राम है। एंड देवेंद्र जी ने ही कहा है कि पहले 5 साल के लिए मुख्यमंत्री अजीत पवार जी को बनाएंगे। सो आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू श्री देवेंद्र फडणवीस जी कि 4 बार एक पवार मुख्यमंत्री बनाए, अभी 5वीं बार एक बनने जा रहा है। ये मेरे लिए कितनी अच्छी बात है, मैं उसका तहे दिल से स्वागत करती हूँ। का पूरा सपोर्ट अजीत दादा के साथ। दादा जब मुख्यमंत्री बनेंगे उनको पहला हार और तिलक मैं लगाऊंगी, भाई मेरा है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।